नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. एका ताईने माझ्याकडं कॉटनचा ब्लाऊज पीस शिवायला टाकला होता. तो मी शिवून दिल्यानंतर त्यांना परफेक्ट बसला. त्याच्यानंतर ही त्यांनी 4 ब्लाऊजं पाठवलेली आहेत. प्रत्येक ब्लाऊजवरती लिहिलं होतं की कोणता ब्लाऊज आहे तो शॉर्ट बाहीचं शिवायचा आहे आणि कोणता ब्लाऊज फुल बाहीचं शिवायचा आहे. गळ्यांचं फोनवरती सांगितलं होतं की चौकोनी, पंचकोनी, पानगळा आणि गोल गळा कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही ठेवू शकता, पण त्याच्यावरती लेस लावू नका, पायपिंग करा. मी अशी ही 4 ब्लाऊजं शिवून घेतलेली आहेत. पहा, हा ब्लाऊज आहे तो गोल गळ्याचा केला आहे आणि त्याला गोट केली आहे ब्लाऊजच्याच कपड्याची आणि फुल बाही शिवलेली आहे. आता जे 4 ब्लाऊज आहेत त्याच्यापैकी एका ब्लाऊजची मी कटिंग तुमच्याशी शेअर करते या व्हिडिओमध्ये आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बनवला नाही. चॅनेलवरती कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा खूप व्हिडिओ अपलोड आहे, त्याच्यातली एका व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो पाहून तुम्ही कटोरी ब्लाऊज स्टिच अगदी परफेक्ट करू शकता. दुसरा ब्लाऊज आहे हा शॉर्ट बाहीचा. बाहीच्या किनाऱ्यावरती वेगळ्या कपड्याची पायपिंग होती, निळ्या कपड्याची. तसाच निळा कपडा शिल्लक होता. गोल गळ्यासाठी मी त्याची पायपिंग केली दुसऱ्या ब्लाऊजची. हा तिसरा ब्लाऊज आहे आणि ह्याचा पान गळा राऊंड शेपमध्ये केला होता. हा सुद्धा कटोरी ब्लाऊजच होता. आणि चौथा जो ब्लाऊज होता तो त्यांनी स्लीवला आता नवीन ट्रेंडिंग सुरू आहे, चुन्नटवाली वरती 2-3 चुन्ने असतात ती, त्या पद्धतीनं शिवायला सांगितलं होता. आणि पंचकोनी गोल राऊंडमध्ये मी हा पाठीमागचा गळा स्टिच केलेला आहे. कोणत्याही ब्लाऊजला लेस वगैरे लावलेली नाही. ही 4 ब्लाऊज आपली तयार झालेली आहेत. आता ह्या ब्लाऊजची मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. ह्या ब्लाऊज पीसवरती लिहिले आहे पहा, फुल्ल बाही म्हणून. आता कटिंग करून घेऊया. अस्तर डबल फोल्ड केलं, बंद भाग माझ्याकडं, ओपन भाग आपल्या समोर ठेवायचा आहे. आणि सर्वात अगोदर उंची घ्यायची. तयार उंची 14.5 इंच, त्यात 1 इंच मिळवला. 15.5 इंचावरती मी पॉईंट घेतला पहा आणि त्या पॉईंटवरती शोल्डर घेतले. शोल्डर आहे ते 5.5 इंच. मुंडा घेतलेला आहे 6 इंचावरती. आता इथून सुद्धा 5.5 इंच अंतर आहे का, 6 इंचाच्या पॉईंटपर्यंत पाहायचं आणि नसेल तर एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता इथं पहा, छातीचा चौथा भाग. छाती आहे ती 38 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच आणि पुढं 2 इंच मार्जिन. त्याने ब्लाऊजमध्ये मार्जिन जास्त ठेवायला सांगितलेलं आहे म्हणून मी 2 इंच मार्जिन घेतले. तुम्ही 1.5 इंच किंवा 1 इंचसुद्धा घेऊ शकता. आता इथं कमर आहे 34 इंच, 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस पाठीतला टक्स 1 इंच आणि वरती 2 इंच मार्जिन घेतले. त्याच पद्धतीनं खालीसुद्धा 2 इंच मार्जिन घ्या आणि लाईन ड्रॉ करा. आता मुंड्याला आकार द्यायचा आहे पहा. कोपऱ्यापासून 1.25 इंचावरती पॉईंट घेतला. सरळ लाईन मुंड्याची आहे त्याचा मध्य केला आणि हे तिन्ही पॉईंट आहे ते आकार देऊन घेतले. आता इथं पहा, 1/2 इंच असं पॉईंट घ्यायचा सरळ लाईनीवरती खालच्या साईडला आणि तो आकार आहे तो पुढं वाढवून घ्यायचा. 2.25 इंच गळारुंदी घेतली. आता पाठीतली गळा उंची जी आहे त्यांची तयार ती 10 इंच आहे, त्यात अर्धा इंच मिळवल्यानंतर 10.5 इंचावरती घेतली. रुंदी घेतलेली आहे पाठीतली 3 इंच आणि असा क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून घेतला. त्याच्यामध्ये राऊंड शेप असा आकार देऊन घेतला. आता इथं पहा, 8.5चा पॉईंट आहे, तिथून बंद भागाकडे इंच टेप ठेवला आणि त्याचा मध्य केला. आता मध्यापासून वरती आहे ती टक्सची उंची 4.5 इंच घेतली आणि दोन्ही साईडला अर्धा इंच, जसं आपण हे मार्जिन घेतलेलं आहे तेच इथं टक्समध्ये वजा होतं. आता जसं ड्रॉ केलेला भाग आहे त्या पद्धतीनं हा पाठीचा भाग कटिंग करून घ्या. आता पुढचा जो भाग आहे तो मी पेपरवरती कटिंग नाही करणार, कपड्यावरतीच कटिंग करणार आहे. त्यामुळं हा जो भाग आहे पाठीचा आपण कटिंग केलेला तो आहे तसा कपड्यावर ठेवून तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा नवीन मापं टाकू शकता, जसं आपण पाठीची मापं टाकलेली आहेत. आता हा आपला पाठीचा भाग कटिंग झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीनं ड्रॉ करून घेऊ शकता. मी आता काय करणार आहे की तुम्हाला परत मापं पुढच्या भागाला जशी पाठीमागच्या भागामध्ये टाकलेली आहे तशीच टाकून दाखवणार आहे पुढच्या भागाची कटिंग. आता इथं 15.5 वरती उंचीचा पॉईंट घेतला. आता त्या पॉईंटवरती लाईन ड्रॉ केली पहा आणि इथं आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर आपण घेतलं होतं 5.5 इंच आणि मुंडा घेतला होता 6 इंचावरती.
आता 6 इंचावरती मुंडा घेतल्यानंतर लाईन ड्रॉ करायची. छातीचा चौथा भाग 9.5 इंच आणि प्लस 2 इंच मार्जिन. 38 छाती आहे त्याचा चौथा भाग 9.5 इंच येतो. कमर 34 आहे त्याचा चौथा भाग 8.5 इंच आणि वरती 2 इंच मार्जिन घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. इथं पाठीतला 1 इंचाचा टक्स आपण वाढवून घेतला होता पाठीतल्या भागासाठी, इथं घ्यायचं नाही. 8.5 कमरचं फिटिंग आणि 2 इंच मार्जिन. आता ह्या सरळ लाईनीवरती मध्य केला, इथून 1 इंचचा पॉईंट घेतला आणि हे तिन्ही पॉईंट आहेत ते मुंड्याला आकार देऊन घेतला. आता इथं आकार देऊन झाल्यानंतर सरळ लाईन आहे तिथं 1/2 इंच भाग घ्यायचा आणि अशा पद्धतीनं आकार वाढवून घ्यायचा. आता इथं 2.25 इंच गळा रुंदी घ्यायची. तयार उंची आहे 7 इंच. 7.5 इंचावरती मी पॉईंट घेतला. गळा उंची पुढची आहे ती आणि 2.5 इंच रुंदी घेऊन क्रॉसमध्ये बॉक्स तयार करून घेतला आणि राऊंड शेप आकार दिला. आता इथं क्रॉसपट्टी पहा 3 इंचावरती घेतली गळ्याकडच्या साईडला आणि इकडं मुंड्याकडच्या साईडला 2.5 इंच घेतली आणि अशी क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ केली. आता ही क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच आपल्याला परत वाढवून घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण कटिंग करतो त्यावेळेला. आता इथं कटोरी 6 इंचावरती पॉईंट घेतला. आता पहिल्या मुंड्याला आकार दिला आहे पहा, इथून 2.5 इंच घ्यायचं हे अंतर आणि गळ्याकडच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं. आता ही तिन्ही पॉईंट आहेत ते आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. आता इथून थोडीशी लाईन वरती सरळ ड्रॉ करायची, त्यामुळे आकार द्यायला अगदी परफेक्ट जमतं. आता मी राऊंड शेप असा आकार देऊन घेतला. आता कटिंग दाखवते. सरळ इथं कटिंग करायचं, इथून इथं, इथून खालीपर्यंत आणि गळ्याकडच्या साईडला इथून इथं क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आणि कटोरी हा भाग कटिंग करून घ्यायचा. आता कटोरी वाढवायची आहे आणि क्रॉसपट्टी अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. आता ही कटोरी जी आहे ती पहा मी कागदावरती कटिंग करून घेतली. हीच कटिंग झालेली कटोरी आहे ती आपल्याला परत एकदा कागदावर ठेवायची आहे, वाढीव करून घ्यायची आहे तशी ड्रॉ करायची. आता फक्त क्रॉसपट्टी आहे ती 3 आणि 2.5 आपल्याला होतं. आता ती वाढवल्यानंतर 3.5 आणि 3 होते. कटोरी आहे तशी ड्रॉ केल्यानंतर इथून 1.5 इंच वाढवायचं आणि ह्या साईडला सुद्धा 1.5 इंच वाढवायचं. आता हे अंतर आहे ते 9 इंच येतं, त्याचा मध्य करायचा. आता मध्यापासून खाली 1.5 इंच अंतर घ्यायचं पहा. आता इथं 1/2 इंच अंतर आयहुक पट्टीसाठी वाढवून घ्यायचं आहे आणि गळ्याकडच्या साईडला जिथं कटोरी जोडतो तिथं आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आता हा 1.5 इंचाचा पॉईंट आणि वरती अर्धा इंचाचा गळ्याकडच्या साईडला पॉईंट आहे तो कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे पहा. आता राऊंड शेपमध्ये मी आकार दिला. आता हे 2 अंतर आहेत, इथं सुद्धा लाईन ड्रॉ करायची. वरती मी 1 इंचाचा पॉईंट घेतला पहा, म्हणजे 1 इंच कमी केलं आणि अशी क्रॉसमध्ये लाईन मधल्या 1.5 इंचाच्या पॉईंटला जोडून घेत आहे पहा दोन्ही साईडला आणि हिथून सरळ लाईन क्रॉसमध्ये. आता ही आपली कटोरी वाढीव झालेली आहे पहा. हा मधला भाग आहे आपला जो कपड्यावरती कटिंग करायचा होता तो. आणि वाढीव अंतर करून आपण ही कटोरी कट करायची आहे. आता कट केल्यानंतर पहा मध्यापासून एकामेकावर टोकं अगदी परफेक्ट येतात आणि 2.5 इंच रुंदी आणि उंची जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे आणि टक्स स्टिच करायचा आहे. आपली कटोरी पहा किती परफेक्ट पफ आणि राऊंड शेप आपल्या आकारामध्ये दिसते आहे. आता बाही कटिंग करायची दाखवते. डबल फोल्ड घेतलेली आहे कपडा पहा. बाही तयार उंची आहे ती 10.5 इंच आहे, त्यात 1 इंच मिळवला. 11.5 इंचावरती मी पॉईंट घेतला पहा. असे मी पॉईंट घेते आणि त्याच्यावरती सरळ लाईन आहे ती ड्रॉ करते. आता बाहीची जी घडी आहे म्हणजे बाहीची रुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग किती आहे तर 9.5 इंच आहे. 9.5 इंच रुंदी घेतली. उंची घेतली 11.5 इंच आणि रुंदी घेतलेली आहे छातीचा चौथा भाग. इथून उत्तर 3.5 इंचावरती दिला. ह्या पॉईंटपासून आत 2 इंचाचा पॉईंट घेतला. इथून आहे ते 1 इंच घेतलं आणि हे दोन्ही पॉईंट आहे ते क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ केली. ह्या लाईनीचा असा मध्य करायचा. मध्यावरती पॉईंट घ्यायचा आणि वरती अर्धा इंच मधल्या पॉईंटपासून आणि खालच्या साईडला अर्धा इंच घेऊन असे मागचे आणि पुढचे 2 आकार देऊन घ्यायचे आहेत.
आता दंडगेर 6 इंच घेतला आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता. आता हे दोन्ही पॉईंट आहेत ते अशा पद्धतीनं लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता कटिंग करून घेऊया. आता आपली ही बाहीची कटिंग झाली. कपड्यावरती पहा ठेवताना कसं कट करायचं. अस्तरच्या वरती अर्धा इंच कपडा ठेवायचा आणि कटिंग करून घ्यायचा आहे. आता कटोरी शिवल्यानंतर किती राऊंड शेपमध्ये आकार आपल्याला दिसतो पहा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आता हा ब्लाऊज आपला पूर्ण तयार झालेला आहे. आणि स्टिचिंगचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तो पाहून नक्की तुम्ही स्टिच करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद.